नमस्कार, माझे नाव नम्रता विनय कुकडे। आज मी तुमच्या समोर सिंधुताई सपकाळ यांची वेशभूषा सादर करणार आहे। फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिकावे। फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिकावे। काट्यांना फक्त बोचणं माहीत असतं, काट्यांना फक्त बोचणं माहीत असतं, वेदना कळत नसतात। काट्यांना फक्त बोचणं माहीत असतं, वेदना कळत नसतात। आपण फक्त सहन करत शिका। आपण चालताना आपले पाय एवढे घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला म्हणतील, आइए वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो। सिंधुताई सपकाळ। माझे नाव सिंधुताई। माझा जन्म वर्धा जिल्ह्यातील नवरगाव या गावी झाला। मी लहानपणी जन्मताच नकोशी म्हणून जन्माला आले, त्यामुळे सगळेजण मला चिंदीच म्हणायचे। चिंदी असा प्रवास सुरू झाला आणि आईला तर मी नकोशीच होते। बाबा अभिमान साठे, नावाप्रमाणे माझे बाबा, त्यांनीच मला शिकायसाठी प्रोत्साहन दिलं। पण दिवसभर हाफ टाइम मी 4थी पास, शाळेत जायचं, तसेच गुरं ढोरं त्यांनाही सांभाळायचं। असं करत करत मी 4थी पास झाले। वयाच्या 9व्या वर्षी माझं लग्न माझ्यापेक्षा 26 वर्षांनी मोठे श्रीधर हरी सपकाळ यांच्याशी लावून देण्यात आलं। 3 बाळंतपणा झाली। शेवटी एक दिवस चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याने मला घराच्या बाहेर काढलं। मारलं। 9 महिन्याचं पोट घेऊन घराच्या बाहेर गाईच्या गोठ्यात मला टाकलं। गाईंना मोकळं सोडण्यात आलं। गाई म्हणजे हिला तुडवतील, मारतील आणि मी मरून जाईल असं वाटलं घरातल्यांना। तसंच माझं एक गाई माझ्या अंगावर, मी बेशुद्ध अवस्थेत होते, एक गाई माझ्या अंगावर दोन्ही ठिकाणी इतर गायांना अडवत उभी राहिली। तिने मला जीवदान दिलं। तशात माझं बाळंतपण झालं। दगडाने मी नाळ चेचली, 16व्या दगडाला नाळ तुटली आणि माझ्या मुलीचा जन्म झाला। त्या गाईचं पण तिने माझ्यावर केलेलं एक प्रकारे मायेस तिने माझ्यावर दाखवली। अशा प्रकारे तिने मला एक प्रकारे नवीन जन्म दिला, जीवदान दिलं। गाईने मला जीवदान दिलं तेव्हा मी गाईला म्हटलं की मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही। म्हणून मी तिथनं माझा प्रवास झाला। याच ह्याच्यात मी अनाथांची माय झाले, तसंच मी गाईची सुद्धा माय झाले। आज मी गायींसाठी सुद्धा, ज्या गायी रस्त्याने फिरतात त्या सुद्धा गायींना मी सांभाळते। ज्या गायींनी माझं रक्षण केलं तसं मी गायीची पण गोमाता म्हणून मी शाळा काढली। म्हणजे काय झालं, तेव्हा जगणं मुश्किल झालेलं। मी स्टेशनवर भीक मागायचे। मग एक दिवस मला 2 दिवस भीक मिळाली नाही, म्हणून मी कळलं नुसतं भीक मागून आपलं जीवन काही सार्थक होणार नाही। मग एक दिवस मी निर्णय केला, मी माझी मुलगी दगडूशेठ हलवाई ट्रस्टला सुपूर्द केली आणि मी अनाथांची माय झाली। जी मुलं अनाथ दिसतात त्यांचा मी सांभाळ करू लागले। आपली मुलगी जर आपल्या जवळ असली तर इतर मुलांना माय आपल्याला दाखवता येणार नाही, म्हणून मी तिला संस्थानाच्या ताब्यात दिलं आणि आपल्या मुलीला लांब ठेवून अनाथांची माय झाले। आज माझ्याकडे हजारो मुलं, अनाथ मुलांचा सांभाळ करते। मी त्यांचा सांभाळ करताना मी भाषण देत असते। मी विदेशात पण जाऊन आले। अशा प्रकारे मी भाषण देऊन राशन मिळवते। म्हणजे माझ्या मुलांची देखभाल मी भाषणाद्वारे आज जगात कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी मी भाषण देत असते।